जिल्ह्याची आज मीटिंग आम्ही घेतली, त्याच्यामध्ये मंत्री महोदय स्वतः उपस्थित होते आणि दानवे साहेब असतील, बोरनारे सर असतील, बापू असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, सगळ्यांना आज मीटिंगला उपस्थित होते आणि सगळ्यांनी त्या भागाचे विजेच्या बाबतीतले प्रश्न मांडलेले. आपण जे म्हणतात ते सत्य आहे की बऱ्याच ठिकाणी लाईनीच्या बाबतीत अनेक तक्रारी होत्या, काही लोड शेडिंगच्या बाबतीत आहे, काही ओव्हरलोडच्या बाबतीत आहे, अशा अनेक अडचणी होत्या. त्याच्यावर आज मीटिंग घेतली आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच जे ज्या काही अडचणी, जे जे काही प्रश्न मांडले ते लवकर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न. साधारणतः कधीपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं वाटतं? आता काही काही प्रॉब्लेम असे 8 दिवसात होतील, सुटतील, काही महिना लागेल, 2 महिने लागतील. पण आता बऱ्याच ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम करू राहिलो, काही ठिकाणी केबल टाकण्याचं काम चालू आहे. असे अनेक विषय आहेत ते आपण लवकर मार्गी लावू. हे काही ऐकलं नाही, माहिती घेतो नंतर. कोणतं काम? कुठलं? नाही, असं पर्टिक्युलर सांगा. अंदाजे कुठं 18 महिने पर्टिक्युलर सांगा. या ठिकाणचं झालं नाही, त्या ठिकाणचं झालं नाही, असं कुठलं वैयक्तिक कुठलं 18 महिन्याचं कुठलं नाही. हे आता चीफ इंजिनियर साहेबांनी त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की स्मार्ट मीटर लावल्यानं वाढीव बिल येणार नाही, असं त्यांनी स्वतः खुलासा केलेला.